माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या स्थानिक निधीतून लासलगाव येथे अग्निशमन वाहनासाठी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये यापूर्वी अनेक वेळा आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। भुजबळ पिता पुत्रांनी मिळून अग्निशमन वाहनासाठी स्थानिक निधीच्या माध्यमातून लासलगावकरांना मोठा दिलासा दिला आहे। माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या निधीतून आणि आपले आमदार पंकजभाऊ भुजबळ यांच्या निधीतून जवळजवळ 90 लाख रुपयांचा निधी आपल्या लासलगाव पंचक्रोशीतील परिसरासाठी एक अग्निशामक वाहनासाठी मिळालेला आहे। बऱ्याच आता मागच्या वर्षापासून एक साधारण लासलगाव परिसरामध्ये एक आगीच्या ह्या कित्येक घटना घडत होत्या आणि त्यामध्ये बऱ्याच दुकानांचं असेल, घरांचं असेल, खूप लोकांचं नुकसान झालेलं होतं आणि त्याचा बराचसा एक आर्थिक नुकसान तर झालंच होतं, पण एक मानसिक त्रास पण हा सगळ्यांना होत होता। आणि बऱ्याच दिवसापासून सगळ्या नागरिकांची मागणी होती की आपल्या लासलगाव परिसरासाठी एक अग्निशामक वाहन हे मिळायला पाहिजे। आणि ज्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला लासलगावला भुजबळ साहेबांची जी सभा झाली त्यावेळेला आम्ही जाहीर मागणी केली होती की साहेब तुमच्या निधीतून या लासलगावसाठी आम्हाला असं वाहन पाहिजे आणि लगेचच आता साहेबांनी ती मागणी मान्य करून त्यांच्या निधीतून 45 लाख रुपये आणि पंकजभाऊ भुजबळ यांच्या निधीतून 45 लाख रुपये असे तब्बल 90 लाख रुपयाचा निधी हा अग्निशामक वाहनासाठी दिलेला आहे। आणि लवकरच जी लासलगावकरांनी जी मागणी केली होती तिची आता लवकरच ती पूर्तता होणार आहे। त्याबद्दल मी सगळ्या लासलगाव परिसरातील नागरिकातर्फे मी भुजबळ साहेबांचे आणि पंकजभाऊंचे दोघांचे मी आभार व्यक्त करते।